तर मॅच सुरू होते. चला 1 मिनिट पडला का नाही ना. अंपायरला विनंती 1 सेकंड फक्त घेतोय मी. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी वैदिक 117778 शिवनसाई एक प्लेयर पाठवा बॉक्समध्ये, कॉमेंट्री बॉक्समध्ये. सिल्वर स्टार तुमचे प्लेयर पाठवा प्लीज, रिक्वेस्ट आहे. दोन्ही कॅप्टन आपापले 12वे खेळाडू पाठवा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टन सिल्वर स्टार आणि वैदिक 11 आपापले प्लेयर पाठवा 12वा. स्कोररची रिक्वेस्ट आहे. काय करायचं, सुरू करायची की मॅच का काय करायचं. नावं मिळालेली नाही आहेत अजून. बोथ द कॅप्टन तुम्ही माणूस 12वा खेळाडू पाठवल्याशिवाय मॅच सुरू नाही होणार. शिवसागर स्पोर्ट्स आणि सिल्वर स्टार. वसई विकास बँकचं प्लॅटिनम क्रेडिट कार्ड मला या ठिकाणी मिळालेलं आहे. लक्षात घ्या, कार्ड होल्डरचं नाव नाही आहे. ज्याचं पण असेल त्यांनी आपली ओळख दाखवून क्रेडिट कार्ड घेऊन जावं. पॅव्हिलियनच्या खाली मिळाले. चला प्लेयर येऊ द्या. दोन्ही कॅप्टन बॅट्समॅनचे नावं नाही मिळालेत. टेनिस विश्व मला अत्यंत लाडका टेनिस विश्व मला आवडतो. मात्र टेनिस विश्वात नेहमी डिसिप्लिनची थोडी कमतरता असते. ते जरा दखल घ्या सगळ्यांनी. एवढं सुंदर मैदान तुम्हाला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने दिलंय. आकाश आणि दीपक नाव आलंय. पहिला चेंडू फुल टॉस लॉफ केले. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार जेलच्या रूपाने येतोय आणि पहिला धक्का या ठिकाणी लागत असताना आपल्याला बघायला मिळतंय मैदानावरती. डीजे भारतरत्न लता मंगेशकर. आय शुड से कम ऑफ द ग्रेट सिंगर्स आणि स्टार्स ओल्ड इज गोल्ड असं नेहमी म्हणतात. त्यामुळे तुमच्या परिसरात जे कोणी ज्येष्ठ लोक आहेत ज्यांनी ऊन पाऊस पाहिलाय त्यांचा सन्मान नेहमी करा. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी. तर क्लीन बोल्ड होत असताना फलंदाज मैदानावर आपल्याला दिसत आहेत. अजून एक धक्का. आधीच एक विकेट गेली ती दुसरी विकेट अजून जात असताना आपण बघतोय. आकडीला आकाश आणि दीपक आले. आकाश बाद झाला तर सुशांत बाद होतोय. दीपक आहे. नवीन फलंदाज उतरेल. नितेशने मैदानावर रितेश गोलंदाजी करत असताना एक नम्र विनंती करतो, तुम्ही सगळे आमचेच आहात. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये मोबाईलवर बोलत असताना 207 देशात लाईव्ह टेलिकास्ट जाते. तुमच्या तोंडून जर चुकीचे शब्द आले पुढे मी काय बोलत नाही. नवीन फलंदाज येतोय तो आता भावेश पवार भिवंडीचा. विवेक शेलार आणि भावेश 13 वर्षाचे होते जे मला ठाणे जिल्ह्याच्या मैदानावरती ठाणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर मॅच खेळत असताना भेटले होते. मला अजूनही तो क्षण आठवतोय. म्हटलं विवेक खूप टॅलेंट आहे. म्हटलं प्रगती कर, कष्ट कर. भावेशला मी म्हणलो आणि मला अभिमान आहे. दोघे स्टार आहेत भिवंडीचे. लेदर क्रिकेटला IPLला नेटमध्ये बॉलिंग करत होता विवेक फॉरेन प्लेयर्सना मुंबईच्या वानखेडेमध्ये. ही अभिमानाची गोष्ट आहे खूप. ऑन साइडला लॉफ केल्या बॉटमॅनच्या माध्यमातून आज सिक्सर असणार बहुतेक या ठिकाणी. इट इज अ बिग हिट आफ्टर अ लॉंग टाइम. डीजे हे गाणं ऐकल्यानंतर चढता सूरज ढलता जाई गाणं आठवलं मला अचानक. ओ
गरज होती का अशा शॉटची हल्ली आपण बघतो. बॅट्समॅन आपला स्टान्स सुद्धा लास्ट मोमेंटला बदलण्याचा प्रयत्न करतो. गोलंदाज वेगवेगळे व्हरायटी टाकू शकतो, तर बॅट्समॅन सुद्धा आपला स्टान्स बदलू शकतो लास्ट मोमेंटला आणि अटॅक करायचा प्रयत्न करू शकतो. बिकॉज ऑफ द फिल्डिंग रिस्ट्रिक्शन इन वन साइड ते इम्प्लिमेंट केलं जातं भरपूर वेळा. लॉफ केलंय, झेल असणार कदाचित, मात्र पोचू शकले नाहीत फिल्डर तेथपर्यंत. म्हणून असं म्हणतात आउटफील्डमध्ये स्टार्ट घ्यायला पाहिजे, इनफील्डमध्ये पण स्टार्ट घ्यायला पाहिजे. क्लोजला असेल तर सिली मिड ऑफ स्लिपला स्टार्ट घ्यायची गरज नसते. स्टार्ट घेतलं तर काय होतं, स्टार्ट घेतलं तुम्ही उजव्या बाजूला डाव्या बाजूला पुढे मागे फ्लेक्सिबल राहू शकता. धावसंख्या झाली ती 7. 6 धावा आल्या होत्या त्या 22च्या बॅटमधून. भावेश पवार मागच्या वर्षी भिवंडीला कॉमेंट्री करायला लागला, काय बॅटिंग केली भावेशनी, कडक बॅटिंग केली. मॅग्निफिसंट प्लेयर. भावेशने आता 2 मुली सुद्धा डेव्हलप केलेत, त्यांनाही संधी तो देतोय क्रिकेटमध्ये पुढे येण्यासाठी. खेळाडू आहेत त्या, ऑन साईडला खेळलेत कव्हर करेपर्यंत. तुम्ही मागच्या काही वर्षांमध्ये बघाल तर पालघर जिल्ह्याचं क्रिकेट, मुंबईचं क्रिकेट, रायगडचं क्रिकेट, त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट, सातत्याने भिवंडी तालुक्याचं क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात प्रगती करते. षटक संपले. एक रितेशच्या पहिल्या षटकात धावा आल्या त्या एकंदरीत मैदानावर आपण बघतोय ते 8. एक षटकार 22च्या बॅटमधून आला, मात्र विसरू नका रितेशने 2 धक्के सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. बॅटिंग करते ते वैदिक 777 शिवनसाई आणि समोरचा संघ आहे तो सिल्वर स्टार मैदानावर खेळत असताना. याच्यानंतर एक टॉस अजून एक झालाय, तो सामना होईल याच्यानंतर शिवसागर स्पोर्ट्स विरुद्ध वसई कोलीवाडा यांच्यामध्ये सामना तुम्ही बघू शकाल. आगरी आणि कोळी समाज फार मोठ्या प्रमाणात राहत आहेत या परिसरामध्ये सुद्धा. आणि मागच्या काही वर्षांमध्ये आगरी कोळी समाज असेल, क्रीडा मंडळ असेल, क्रिकेटच्या संघटना असेल, ग्रुप्स असतील व्हॉट्सअपमध्ये, या सगळ्या ग्रुपमध्ये आम्ही माहिती सातत्याने पाठवत असतो. जास्त बघायचं आहे पंचांकडे. चेंडू अजून कंक्लूड नाही गेलाय, चेंडू सीमारेषेकडे चाललाय आपण बघतोय आणि 5 धावा एक्स्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहेत. पंच चेंडू कंक्लूड झाल्याशिवाय डिसिशन देणार नाहीत, तेच वाट बघत होते आणि त्यामुळे 4 आणि 1 5 धावा अवंतरच्या रूपाने मिस्टर एक्स्ट्रा बिकमिंग स्ट्रॉंग. धावसंख्या पोचते ती 13वर. 13 राऊचा नंबर आहे, असा काय बॅडलक नंबर नाही येतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू वरती जातोय. थोडी वेगळी शैली आहे अर्शची. अर्शला एक्झॅक्टली त्याचा आवडता चेंडू टाकायचा आहे, पण तो मला अजून समजला नाही तो काय करतोय. तो लाईन मिळवायचा प्रयत्न करतोय तो केव्हापासून. त्याला जो आवडता चेंडू आहे तो टाकायचा. आत्ता आला तो चेंडू, पडल्यानंतर आत येतोय चेंडू, ऑन साईडला लॉफ केले, ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. गुड शॉट. हर्ष हाच लेंथ केव्हापासून प्रयत्न करत होता, ती लाईन त्याला मिळत नव्हती, जास्त आउटसाईड द ऑफ स्टंप ट्रॅव्हल होत होता. मात्र या 4 धावांनी धावसंख्या फुलते आणि सरकते ती 17 या धावसंख्येवर. वैदिक 777 शिवनसाई. छान आहे नाव वैदिक. वेद याच्यावरून आपले हे शब्द आहे वैदिक. 9 सेकंडचा फलंदाज काहीतरी बोलत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय दीपकशी. भावेश लॉफ केलंय. लेफ्ट हँडर म्हटलं की टेनिस विश्वामध्ये एक नाव खूप आदरपूर्वक घेतलं जातं, ते आहे भरत वाघेला. रन मशीन. MHB कॉलनी बोरोली, पंड्या बॉयचा खेळाडू, राजेंद्र लेव्हनचा खेळाडू, भरपूर वर्ष कॅप्टनशिप सुद्धा केली त्यांनी. ओ लॉफ केलं ऑन साइडला बॉटम हँडच्या माध्यमातून बाउंड्री असणार. गुड शॉट. क्या टायमिंग आहे भाई, ब्युटिफुल टायमिंग. दीपकच्या बॅटमधून येत असताना या ठिकाणी लेफ्ट हँडर खेळतो तेव्हा नैसर्गिक शॉट्स बघायला मिळतात, तेच नॅचरल शॉट्स दाखवत असताना या ठिकाणी दीपक भावे सातत्याने प्रेरणा आणि प्रोत्साहन मोटिवेशन करत असताना दीपकला आवश्यक आहे. एका लिजंड प्लेयरने तेच करायचं असतं पुढच्या पिढीसाठी. परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. आम्ही सुद्धा पुढच्या पिढीचे जे समालोचक आहेत त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असतो. आम्हाला काही चिरंजीवाचं वरदान नाही आहे, पुढची पिढी घडायलाच पाहिजे. धावसंख्या झाली ती 21. चांगलं टार्गेट उभं करतील असं चित्र दिसतंय. या षटकात तुम्ही बघाल तर 2 बाउंड्रीज या ठिकाणी आलेले आहेत. त्याला सांग कॉमेंट्री करतो. magnificent batting from Deepak using his bottom hand.
खूप सुंदर खेळत आहेत. लेफ्ट हँडर जेव्हा चांगलं खेळायला लागतो तर कल्याणी घोरपडे राहुल 11चे अत्यंत घातक फलंदाज. साजिद डेंजरस प्लेयर लेफ्ट हँडर. ओ ब्युटिफुल इनसाइड आउट, क्या बात है दीपक. या मैदानाला शोभेल असं, या नारंगीच्या इंटरनॅशनल ग्राउंडला शोभेल असा फटका येत असताना दीपकच्या बॅटमधून. हे कमाल आहे बावेशची प्रेरणा, हे कमाल आहे बावेशचं मोटिवेशन. बावेशने मोटिवेशन केलं तर खेळाडू कसा खेळू शकतो याचं उत्तम उदाहरण. धावसंख्या 25 आणि 2 चौकार आले. आत्ता हे 2 चौकार मी म्हणालो. ओ पुन्हा एकदा बॉटम हँड, ब्युटिफुल बॉटम हँड, मात्र कॅच पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. मनगटाच्या सहकार्याने चेंडूला वळवला होता. क्या बात आहे दीपक, भविष्य उज्ज्वल आहे तुझं. टायमिंग ज्याला म्हणतात, फुटवर्क ज्याला म्हणतात, बॉटम हँड ज्याला आपण म्हणतात. क्रिकेटमध्ये 2 सी आहेत. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. दुसरा सी म्हणजे कंट्रोल, टॉप आणि बॉटमचा आपण बघतोय. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंगमध्ये षटकं पूर्ण होत आहेत मैदानावर. 2 धावसंख्या झाली 26. मागच्या षटकात दावा किती आला मला सांगतील माझे स्कोरर. मात्र मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम दीपक. 8 धावा मागच्या पहिल्या षटकात आल्या. 8. दुसऱ्या षटकात किती धावा आल्या ते बघा. 26 धावा झाल्या, म्हणजे जवळजवळ 18 धावा आल्या. मॅग्निफिसंट बॅटिंग, 3 चौकार. लेफ्ट हँडर खेळायला लागतो तर अशाच पद्धतीने. भरत वाघेल यांचे चिरंजीव गौतम वाघेला सुद्धा लेदर क्रिकेटर आहेत. मुंबई क्रिकेटचा एसर्ट आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग करतायत लेदर क्रिकेटसाठी. ऑस्ट्रेलिया टूरमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स. भरतचे स्वप्न वडिलांचे तो पूर्ण करतोय, कारण भरत लेदर नाही खेळू शकला, काय हरकत नाही, मुलगा पूर्ण करतोय. नवीन गोलंदाज आहेत वीरेंद्र. टेनिस विश्वामध्ये असंख्य खेळाडू, कारण डॉन ब्रॅडमॅन म्हणून टेनिस विश्वाला मध्ये एकाच खेळाडूला ते उच्चारलं जाते, तो आहे उमेश मांजरेकर. अफांपुल दीपकचा यावेळेचा फटका चुकलाय, थोडा टायमिंग नाही झाला त्याचा, कारण थोडं लेट डिसिशन त्यांनी घेतला चेंडूवर येण्यासाठी. बघा नाराज होतोय तो बॅटवर हात मारत असताना. धावसंख्या सरकते ती 27 वर. काय हरकत नाही आहे. अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये असणार, ऊन पाऊस आयुष्यामध्ये असणार. निराश होऊ नका. फ्रस्ट्रेट होत असताना तुमची अग्निपरीक्षा असते. देव तुमची परीक्षा घेत असतो, काहीतरी चांगलं तुम्हाला देणार असतो भविष्यात, हे पण लक्षात ठेवा. त्यावेळेला नाराज होऊ नका देवावर. प्रयत्न चालू ठेवायला पाहिजे, कष्ट सुरू ठेवलं पाहिजे, पराकाष्ठा केलीच पाहिजे. ओ चेंडू आत येतोय. गोलंदाज आलेत वीरेंद्र. एक आमचे माजी नगरसेवक वीरेंद्र झगडे, जे संजीवनी क्रिकेट अकॅडमी राबवतात बँड्राला केरनगरच्या मैदानावर. विराज झगडे त्यांचे MCAचे प्लेयर चिरंजीव. क्रिस कॉर्नरवरून टाकलाय चेंडू, मात्र हा झेल असणार 100%. मात्र घेणार कोण असा प्रश्न आहे. चेंडू पडतोय नो मॅन्स लँडवर सिंगल. क्रिस कॉर्नर. इम्रान खानला आठवा, इम्रान खान जेव्हा यायचा बॉलिंगला एक उंच उडी मारत असताना क्रिस कॉर्नरवरून टाकायचा आतमध्ये, आणि अझरुद्दीन खूप चांगल्या पद्धतीने मनगटाच्या सहकार्याने चेंडू ऑन साईडला वळवायचा. वीरेंद्र वेगळी व्हरायटी दाखवायचा प्रयत्न करतायत. धावसंख्या पोचली 28 वर. तिसऱ्या षटकात जो धावांचा वेग होता त्याला कुठेतरी फुल स्टॉप लावायचा प्रयत्न करतायत वीरेंद्र. ऑन साइडला दीपकने लॉफ केलं, गॅपमध्ये शॉट आहे, मात्र फिल्डर पोहोचलाय. मला वाटलं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र कव्हर करतायत. त्या ठिकाणी जिकडे 4 जायला पाहिजे इकडे 2 धावा रोखत असताना फिल्डर या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे फिल्डरचं. या ठिकाणी सिल्वर स्टारच्या दुसऱ्या बाजूला दीपकचाही चांगला शॉट आहे. 2 धावा दीपककडून येत आहेत. धावसंख्या सरकते ती मैदानावर 30 या धावसंख्या. दीपक ऑन फायर. हळूहळू स्लॉ गोसमध्ये फटके यायला पाहिजे. हो यावेळेला मिस टाइम झालाय दीपकचा. शरीरापासून चेंडू लांब होता. फुल लेंग डिलिव्हरी झेल घेतले स्वतः वीरेंद्र घेत आहेत आणि दीपक याची खेळी संपताय. दीपक यू आर अ गुड प्लेयर. प्रयत्न करा, कष्ट करा, नेटमध्ये प्रॅक्टिस करा. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. मी आत्ताच प्रेडिक्ट करतोय. फक्त गरज आहे मेहनतीची, आणि तुम्ही जर मेहनत करत राहिले तर मी आत्ताच सांगतोय 1 ते 1.5 वर्षात टेनिस विश्वात तुम्ही क्लास प्लेयर असणार आहात. धावसंख्येवर लक्ष घालूया. धावसंख्या झाली 30. शेवटचं षटक मार्गस्थ आहे.
एक चेंडू अजूनही वीरेंद्रचा बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानावर येतोय तो उदय नाही, उदय नाही ना, उदय आहे ना, उदय आलाय स्ट्राईकवर आहे. भावेशला स्ट्राईक भरपूर वेळ मिळाला नाही, काय हरकत नाही आहे. भावेशने मोटिवेशनचं काम सातत्याने दीपकच्या माध्यमातून केलंय. क्रिकेट इज अ टीम गेम, नॉट अ इंडिव्हिज्युअल. ओ यॉक करायचा प्रयत्न, क्या बात आहे वीरेंद्र, ब्युटिफुल डिलिव्हरी. या ठिकाणी वीरेंद्र शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी एक विकेट घेऊन जात आहेत आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी म्हणायला पाहिजे शेवटी का होईना सिल्वर स्टारच्या माध्यमातून. कारण तिसऱ्या षटकात तब्बल 18 धावा गेल्या होत्या आणि आता आपण दुसऱ्या षटकात मात्र तिसऱ्या षटकात फक्त 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 4 धावा वीरेंद्रने दिलेत. रितेशने 8 धावा, वीरेंद्रने 4 धावा आणि हर्षने 18 धावा. जेव्हा दीपकनी खूप अटॅक केलं होतं त्यांना आणि त्यामुळे आपण बघतोय 3 षटकांचा काही पूर्ण होते. 3 षटकांत धावसंख्या झाली ती मैदानावरती ते 30 आणि टार्गेट दिले 31. वैदिक 778 या ठिकाणी धावा देत असताना मैदानावरती सिल्वर स्टार या संघाला. वळूया थोड्याच वेळात पुन्हा एकदा मैदानाकडे, तत्पूर्वी एक डीजे. एक अत्यंत महत्त्वाची माहिती माझ्याकडे गणेश कक्कड यंगस्टर पापडीचे वन ऑफ द लिजंड क्रिकेटर यांनी पोहोचवली आहे. पहिल्या दिवशी ते यंगस्टर पापडी जी क्वालिफाय झाली आहे इथे खेळायला आले होते, ते खेळले. पहिली मॅच खेळल्यानंतर तर माडाला ते खेळण्यासाठी गेले, माडाला खेळले तिकडे आणि त्याच्यानंतर येईपर्यंत नारंगीने खूप चांगलं सहकार्य या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या कमिटीने या ठिकाणी त्यांच्यासाठी केलं. त्याबद्दल आभार प्रकट केले, कृतज्ञता व्यक्त केली गणेश कक्कडनी पूर्ण नारंगी क्रीडा मंडळाचे. थँक्यू नारंगी क्रीडा मंडळ ऑन बिहाफ ऑफ गणेश कक्कड. धरवीर चिमाजी अप्पाच्या मैदानावर सातत्याने क्रिकेट राबवायचं काम गणेश कक्कड मागचे वर्ष फक्त टेनिस नाही तर लेदर क्रिकेट सुद्धा. एक चांगली आठवण आहे गणेशची, मला बोलायलाच पाहिजे. सुहास देवकर आमचे लेफ्ट आर्म बॉलर जे टिळक चौक आणि साईप्रसाद विरारसाठी खेळले, ते अचानकपणे आपल्याला सोडून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक चांगला कार्यक्रम गणेशने आयोजित केला होता त्यांना मदत मिळावी म्हणून. आणि मला आठवतं आहे अमोल म्हात्रेंनी ती टुर्नामेंट जिंकली होती आणि आम्ही एक रक्कम उभं करायचा प्रयत्न करतो. अमोल म्हात्रेंनी सुद्धा फार मोठ्या मनाने जिंकलेली रक्कम त्यांनी दिली यंगस्टर पापडीकडे आणि यंगस्टर पापडीने एक फार मोठी रक्कम त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करायचं एक प्रयत्न केला होता, याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. थँक्यू गणेश. चला ढिंकाला दिलेत 31. मॅच सुरू होते. प्ले ओ शफल झालेत आणि बीट होत आहेत, कीपर बीट होत आहेत थर्ड मॅचचे प्लेयर. त्याच वेळेला एक सिंगल पूर्ण होत असताना चेकी, कारण चेंडू पडला, उसळला
आघाडीला फलंदाज झाले तुमच्या माहितीसाठी किरण आणि वीरेंद्र. आकाश पहिलं षटक टाकत असताना 5 तत्वामधलं एक अत्यंत महत्त्वाचं तत्व. क्रिस काढून टाकलाय, चेंडू जास्त बाहेर काढायचा प्रयत्न. व्हेरी गुड अंपायरिंग, व्हेरी गुड अंपायरिंग. कंक्लुशन ऑफ द डिलिव्हरी, फिनिश ऑफ द डिलिव्हरी बघावं लागतं. पंचांनी तेच पाहिलं, कुठे कलेक्ट केलं कीपरने. वाईटचा इशारा. धावसंख्या 2. स्ट्राईकवर आहे वीरेंद्र. ओ एज होता मात्र तो टप्पा पडून गेला. बघा ड्रिल करून दाखवत आहेत की आज चेंडू मी खेळायला पाहिजे होता. कैलासवासी नितीन गणपत पाटील पेव्हिलियन स्टँडकडे म्हणजे आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे. लर्निंग प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतःशी बोललं पाहिजे, कायम बोललं पाहिजे. ओ बीट करतायत या ठिकाणी आणि मला वाटतं बोल्ड झालेत. इनसाइड एज खिचून घेतलाय त्याने आणि चेंडू यष्टीवर येतोय आणि पहिलाच धक्का वीरेंद्रच्या रूपाने देत असताना आकाश. सागर आणि वसई कोलीवाडा टॉस झालेला आहे. वसई कोलीवाडा याने टॉस जिंकलाय. क्रिकेटमध्ये एक शब्द आहे, शेवटचा शब्द टेम्परमेंट. संयम, चिकाटी, श्रद्धा, सबुरी, साईबाबांचे जे 2 शब्द आहेत हे क्रिकेटरला आवश्यक आहे. मी समजू शकतो 18 चेंडूंचा खेळ आहे, मात्र मेरिट ऑफ द डिलिव्हरीच्या पद्धतीने तुम्हाला खेळायला पाहिजे. जे वाक्य तुकाराम मांगेलांनी या ठिकाणी वापरला होता, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही आधीपासून ठरवून बसला नाही, ठीक आहे मी समजू शकतो शेवटच्या 2 चेंडूमध्ये 6 धावा किंवा 12 धावा पाहिजे तेव्हा तुम्हाला अटॅक करायलाच पाहिजे. मात्र पहिल्या षटकात पहिल्या 2 चेंडूंमध्ये तुम्ही मेरिटवर खेळणं आवश्यक असतं. कारण क्रिकेटरची एक सायकॉलॉजी आहे, जेव्हापर्यंत त्याचा पहिला चेंडू मिडलिंग होत नाही किंवा चांगला शॉट कन्वर्ट होत नाही त्याच्यापर्यंत कॉन्फिडन्स लेवल त्याचा वाढत नाही. नॉट ओनली इन दिस, इंटरनॅशनलचं सुद्धा असंच आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाडव स्मृती चषक तुमच्या पुढे येत आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई यांच्या माध्यमातून. आणि ब्युटिफुल रिव्हर्स शॉट, अत्यंत सुंदर शॉट, 6 धावा, बिग हिट. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 18 जानेवारी ते 28 जानेवारीच्या दरम्यान तुम्ही बघू शकाल लाईव्ह टेलिकास्ट फ्रॉम एदुटणे, कल्याण डोंबिवली. यावेळेला मैदान बदललंय, लक्षात राहू द्या. चेंडू ऑफ साईडला प्लेस केलंय. शिल फाटावरून तुम्ही जर पुढे याल तर काटाई लागेल, पल्लावा लागेल आधी, पल्लावानंतर काटाई, काटाईला राईट घ्यायला लागेल. राईट घेतला तर तो रोड तुम्हाला मिळेल. त्याच रोडला पुढे घ्याल तर तुम्हाला एदुटणेचा बोर्ड दिसेल, तिथेच ती स्पर्धा आहे. 48 ग्रामीण संघ, 24 ओपन, 16 रायगड ठाणे आणि 16 लिजेंड्स मास्टर असे 4 इव्हेंट्स ॲट अ टाइम होतील त्या ठिकाणी. ओ रिव्हर्स खेळलेत पुन्हा एकदा, ब्युटिफुल टायमिंग. किरण अत्यंत सुंदर टायमिंग करत असताना मला एक आठवण आली. आता गोव्याची एक टीम होती जी खेळायला आली होती आणि गोव्याच्या टीममधले सगळे प्लेयर्स असेच रिव्हर्स खेळायचे फार मोठ्या प्रमाणात. प्रत्येक चेंडूवर रिव्हर्स खेळायचे, प्रत्येक चेंडूवर रिव्हर्स खेळायचे. धावसंख्या सरकते ती आता मैदानावरती. आता 13 या धावसंख्येवर षटक मैदानावर पूर्ण झालेलं आहे. त्यांचा पहिला षटकात धावा आला त्या 8, त्याला प्रत्युत्तर देताना आपण बघतोय सिल्वर स्टार या ठिकाणी 13 धावा करत असताना टार्गेट आहे 31. 13 धावा आलेले आहेत. अजूनही मैदानावर 18 धावांची गरज आहे आणि षटका बाकी 2. आस्किंग रन रेट आहे प्रति षटकाच्या मागे 9. 12 चेंडूंमध्ये या धावा कराव्या लागतील. ब्युटिफुल अंपायरिंग सगळ्या आमच्या अंपायर्स मार्फत, मनोहर असेल, गंगाराम असेल, जयकिशन असेल, सगळ्यांनी खूप सुंदर काम केलं आहे. ऑफिशियल्स व्हेरी इम्पॉर्टंट, कॉमेंटेटर्स, अंपायर्स, कोरस, लाईव्ह टेलिकास्ट, DJ, कमिटी, असं जेव्हा एक टीमने काम करतात ना तेव्हा यश दिसायला लागतं, सक्सेस दिसायला लागतं. आणि नारंगी टुर्नामेंट ब्रँडेड टुर्नामेंट आहे. 23 वर्ष सातत्याने टुर्नामेंट एक व्यासपीठ देते. 2022ला 161 संघ खेळले. 161 संघांना एक व्यासपीठ नारंगीने दिलं या ब्युटिफुल ग्राउंडवर. हे नक्कीच महत्त्वाची आणि मोठी अचीवमेंट आहे टेनिस विश्वाच्या माध्यमातून.
30 तारखेला शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. ओ बॅकफुटला गेले, हुक केले, गॅपमध्ये चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक फाईन लेगचा त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण करतील या ठिकाणी. करण याच्या बॅटमधून ही धाव येत असताना धावसंख्या सरकते ती मैदानावर. आता 16, आता पाहिजेत 15. 15 झालेत, 16 पाहिजेत. ओ शफल झालेत. एवढ्या सुंदर टफ विकेटवर बॉलरनी कशी खतरनाक गोलंदाजी करायला पाहिजे. टेनिस विश्वातला सगळ्यात दिग्गज आणि ब्युटिफुल बॉलर जो आम्हाला आवडला होता त्या काळामध्ये सतीश शेट्टी, मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक धर्मवीर आनंद दिघे यांच्या मातोश्री निर्मला दिघे स्मृती चषकमध्ये त्यांना सनी स्कूटर देण्यात आलं होतं दिघे साहेब यांच्या मार्फत. ओ चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, छप्पल झाले, उजव्या स्टेजच्या बाहेर आले, चेंडूला लॉफ करायचा प्रयत्न, चेंडू थांबून आला, स्ट्रोक लवकर खेळले, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आला नाही. फलंदाज आहेत करण, गोलंदाज आहेत सुशांत. सुशांत म्हटल्यावर मला आठवण झाली सुशांत मांजरेकरची, वन ऑफ द ग्रेट प्लेअर ऑफ राजपूत 11, ज्यांनी आत्ताच टाइमशील्ड अंपायरिंग केली जीवदानीच्या मैदानावर. स्ट्रेट बॅट ऑफ साईडला खेळलेत, 1 धाव. काही प्लेयर्स आता अंपायरिंग करतायत, ही आनंदाची बाब आहे. धावसंख्या सरकते ती आता 16, अजूनही 15 धावांची गरज आहे. मैदानावर षटक हे दुसरं खेळलं जात आहे सुशांतच्या रूपाने. 3 षटकांचा खेळ आहे या षटकात. अजूनही मैदानावर 2 चेंडू म्हणजे 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ओ चेंडू 1 हँडेड शॉट आहे, गॅप मध्ये आहे, कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावांसाठी वेगाने जात असताना मैदानावरती फलंदाज किरण. धावसंख्या सरकते ती मैदानावर आता 18, अजूनही 13 धावा पाहिजे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 13 धावा. सिल्वर स्टार या संघाला, वैदिक 777 शिवनसाई या संघासमोर. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू 1 हँडेड शॉट आहे, ऑफ साइडला ड्राइव्ह, कार्पेट ड्राइव्ह दाखवत आहेत. क्या बात है किरण, एक हाथ छूटा फिर भी अपने अच्छा शॉट दिखाया. स्कोर पुढे जात असताना 19, तर आता चेंडू बाकी आहेत 6 आणि धावा अवेत 12. 7 चेंडू 12 धावा अवेत सिल्वर स्टार या संघाला, वैदिक 777 शिवनसाई या संघासमोर. होतील 12 धावा, प्रश्नचिन्ह आहे. IPLचा तो अंतिम सामना आठवा ज्यावेळेला रवींद्र जडेजा बॅटिंग करत होता. काय मॅच झाली IPLची फायनल. महेंद्रसिंग धोनीला मी एवढा कधी खुश होताना पाहिला नाही तेवढा त्या दिवशी तो खुश झाला. डोळ्यात अश्रू आले त्याच्या अक्षरशः. आपण जरतरच्या गोष्टी खूप करतो नाही का. वर्ल्ड कपला जर MS असता तर, स्टेडियम जर वानखेडे स्टेडियम असतं तर भरपूर आपण अशा गोष्टी बोलतो. पण त्या दिवशी आपलं चुकलं, टॉस आपण जिंकला नाही. एक गणित आहे. आणि एक गोष्ट, जर तुम्ही खरे क्रिकेटचे प्रेमी असाल तर तुम्ही एक गोष्ट एक्सेप्ट करायलाच पाहिजे की ऑस्ट्रेलिया आपल्यापेक्षा चांगली खेळली. वसई कोलीवाडा आणि शिवसागर स्पोर्ट्स याच्यानंतर होणारा सामना. एक बाउंड्री जाऊन नाही दिली हो त्या लोकांनी आपली. त्यात विराट झालेले, विराटची विकेट पॅट कमिन्सला या त्यांच्या BBCने ऑस्ट्रेलियाने प्रश्न विचारला, तुझा सगळ्यात आवडता क्षण कुठला. तो म्हणाला मी आयुष्याच्या शेवटपर्यंत एकच गोष्ट आठवीन, विराटला काढलेली बोल्ड. तुमच्या माहितीसाठी भरपूर लोकांना माहिती आली होती की विराट खेळणार नाही साऊथ आफ्रिकेला टेस्टमध्ये. खेळणार आहे. काल रात्री पोहोचलाय तो दक्षिण आफ्रिकेला. एक काम होतं त्याचं घरचं, इंग्लंडला जाऊन तो पोहोचलाय साऊथ आफ्रिकेला. खेळणार आहे तो. क्रीज कॉर्नरवरून चेंडू टाकला, ओ खाली पडत. क्या बात आहे किरण. कृष्णा सातपुते शॉट खेळायला गेले होते ते त्या ठिकाणी. कृष्णा सातपुते आणि रामगुडीने 108 धावा रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये 5 षटकात कुटलेले मी कधीही विसरणार नाही. जाम धुतला होता. वन ऑफ द पॉप्युलर प्लेयर ऑफ सोशल नेटवर्क ॲज वेल एज परफॉर्मन्स, कृष्णा सातपुते ऑफ टेनिस वर्ल्ड.
ओ द विकेट. ओ खाली बसून संदीप पाटील स्टाईल लॉफ केले. जेल असताना का पकडले सीमारेषेच्या आतमध्ये. बघायचंय 6 आहे का पकडलाय. पंच उभे, पंच विचारत आहेत प्रेक्षकांना त्या ठिकाणी. आय थिंक पंच दाखवतील, पंच विचारतील. थांबा, बाकी कोणी बोलू नका, कारण त्याचा पाय सीमारेषेला जर लागला असेल तर तो 6 होईल आणि जर लागला नसेल तर ती विकेट असेल. बघूया काय होतंय. डीबीएन लाईव्ह आहे. डीबीएन लाईव्ह मध्ये इथे पुन्हा एकदा रिप्ले दाखवत आहेत आणि 6 आहे ना. अंपायर बघूया काय सांगतायत. परशुराम आणि धीरज आमचे अंपायर्स आहेत. ते काय निर्णय देत आहेत मी बघीन या ठिकाणी. रिप्ले बघायचं आहे. बघ रे रिप्ले बघ. एखादा प्लेयर खाली असेल, कॅप्टन मनोहर गंगाराम कोणतरी खाली असेल तर त्यांनी येऊन रिप्ले बघावा. अंपायरनीच बघू द्या, बाकी कोणी बघू नका. टेक्नॉलॉजीचा हा फायदा होतो. टीबीएन लाईव्हचा हा फायदा होतो. प्रवीणचा हा फायदा होतो. धनंजय मांगेल्याचा हा फायदा होतो. कारण आपण रिप्लेमध्ये बघू शकतो की त्याचा पाय स्पर्श झाला होता आणि ज्या वेळेला स्पर्श झाला त्यावेळेला चेंडू त्याच्या हातात होता. असे काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर मिळाले पाहिजे. कारण हल्ली आपण बघतो चेंडू पकडतात, हवेत सोडतात, बाउंड्रीच्या पलीकडे जातात, परत आतमध्ये येतात, आतमध्ये येऊन कॅच घेतात. काय काय पद्धती डेव्हलप झाल्या हल्ली. बघूया, दाखवत आहेत मला इथे, माझे स्कोरर दाखवत आहेत मला रिप्ले. मी पण बघतो, पण मी बोलणार नाही याच्यावर. बघूया काय घडलंय. रिप्ले बघत आहेत, त्यांचे अंपायर्स पण बघतायत, मी पण बघतोय. हा चेंडू पडला, हा शॉट खेळले, खाली बसून संदीप पाटील स्टाईल. चेंडू चाललाय 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 मिड विकेटला. अजून तो खाली आला नाहीये. आत्ता खाली आला, पकडला, पण कॅमेरा मागून पाय लागला की नाही कसं दिसणार. कारण क्रुशियल विकेट आहे, लक्षात घ्या. किरणचे क्रुशियल विकेट आहे ती. मॅन इन येल्लो. त्याच्या अगोदर किरण खाली पडला आणि त्याच्यानंतर सुंदर शॉट खेळलाय. संदीप पाटील अशाच पद्धतीने खेळायचे. तुकाराम मांगेला स्वतः बघतायत, बोलू नका. तुकाराम मांगेला चेक करतायत त्यांचा निर्णय. कारण न्याय बघा, पारदर्शकता ही टेनिस विश्वाची ओळख आहे. ट्रान्सपरन्सी इज ऑलवेज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नारंगीविषयी मी काय बोलू. नेहमीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने ट्रान्सपरन्सी ठेवली. आत्ताच गणेश कक्कडने त्यांचे आभार मानले. वन ऑफ द ग्रेट ऑर्गनायझर इन टेनिस वर्ल्ड ॲज फार एज लेदर वर्ल्ड. प्लेयर्स टाळ्या वाजवत आहेत. वैदिक 777 टाळ्या वाजवत आहेत त्या ठिकाणी. कॉमेंटेटरनी अशा वेळेला बोलायचं असतं का? नाही. इट इज जॉब ऑफ द अंपायर्स. दे विल डू दॅट जॉब. आपण तटस्थ राहायला पाहिजे. आपल्याला फक्त घटनेचा उल्लेख करायचा आहे. आठ टावर्स संध्याकाळी हे टावर्स ऑन होतील. क्रिकेट रजनी सुद्धा आहे नारंगी टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जे संध्याकाळी 6 वाजता सूर्यास्त झाल्यानंतर या ठिकाणी लाईट्स ऑन होतील. हे सगळे तुकाराम मांगेला बघतायत. आउट आहे ना? आउट आहे. क्लिअर इज आउट. स्पर्श झालेला नाही आहे. 3-4 मिनिटं लागले. व्यवस्थित तुकाराम मांगेला यांनी पाहिलेलं आहे. आणि चेंडू जेव्हा आतात आला त्यावेळेला पाय त्याचे सुरक्षित होते. यस, पाय एकदम सुरक्षित. अगोदर पाय लागले तेव्हा चेंडू त्याच्या हातात नव्हता आणि त्याच्यानंतर तो पुढे आला आणि नंतर त्यांनी झेल खूप चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. हे वर्णन तुम्ही करू शकता ज्या वेळेला जी लोक बघतात तिसरे पंच आणि जेव्हा तुम्हाला ते येऊन सांगतात तेव्हा ते सर्टिफाईड होतं आणि नंतर कॉमेंटेटर या विषयावर बोलू शकतो. कधी कधी कॉमेंटेटर चुकून बोलून जातो. बाईक आतमध्ये शक्यतो नेऊ नका, नम्र सूचना आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ कमिटीकडून. चला सामना सुरू करा. चेंडू किती शिल्लक आहेत आता? आरामशी आरामशी आरामशी. 4 चेंडू आणि धावा किती हवेत? 4 चेंडू 12 धावा हवेत.
तुम्हाला जर चांगलं क्रिकेटर व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे सांगतो तुम्हाला या चेंडू नंतर. 4 चेंडू 12 धावा. चार चेंडू 12 धावा. हो लॉफ केलं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट इज अ बिग शॉट. 6 धावा आणि 3 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. गणित बदलून टाकलंय. व्हॉट अ शॉट. मैदानावरती फलंदाज प्रणव भोईर याच्या मार्फत मॅग्निफिसंट शॉट. तर चांगला खेळाडू व्हायला पाहिजे एक तर तुम्ही गुरुला रिस्पेक्ट करायला पाहिजे, आई वडिलांना रिस्पेक्ट करायला पाहिजे, शिक्षण क्रिकेटचं कोचिंग नीट शिकलं पाहिजे, आपल्या एल्डर्स लिजंड प्लेयर्सला रिस्पेक्ट करायला पाहिजे, ऑफिशियलला रिस्पेक्ट करायला पाहिजे, ऑर्गनायझरला रिस्पेक्ट करायला पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, बोललं पाहिजे, म्हणजे तोंड बंद आणि कान आणि डोळे उघडे ठेवले पाहिजे. बोललोय मी एकदा. ओव्हर द विकेट. ओ चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. 2 धावा अवैध मैदानावरती 6. हा चेंडू डॉट टाकून कमबॅक केले राहुलनी. मैं हूं ना. आता काय करणार उरलेल्या 2 चेंडूमध्ये राहुल. उरलेल्या 2 चेंडूमध्ये काय करणार प्रणव भोईर. 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे आणि दोन्ही फलंदाज एकमेकांशी त्या ठिकाणी बोललेले आहेत आणि बघायचं काय ठरवत आहेत या ठिकाणी. सिल्वर स्टार जिंकणार का वैदिक 777 शिवनसाई जिंकणार. शुभेच्छा दोघांना. लॉफ केलंय, सामना संपलाय. व्हॉट अ शॉट. आज सन्मान कैलासवासी नितीन गणपत पाटील पेव्हिलियनला, आज सन्मान कॉमेंट्री बॉक्सला, आज सन्मान ऑर्गनायझरचे आमचे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या कमिटीचा. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. कुठे लपवून ठेवला होता प्लेयरला प्रणव बोईरला, जो आल्यानंतर नंबर 4 वर मॅच संपवून टाकलेली आहे मैदानावर 1 चेंडू शिल्लक ठेवून. आणि सिल्वर स्टार विजयी होतोय. अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. आणि पुढचा सामना थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होईल. शिवसागर विरुद्ध वसई कोडीवाडा. ठीक आहे.